नमस्कार मित्रांनो, ताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण चुनवड्याची भाजी बनवणार आहोत, पाटवड्या किंवा चुनवड्या। त्यासाठी आपल्याला लागणारा मसाला लसणाची पेस्ट, भाजलेलं खोबरं आणि भाजलेला कांदा। आपण आधी त्या भाजीसाठी रस्सा बनवून घेऊ। तर त्यामध्ये आता आपण जिरं टाकू आणि लसणाची पेस्ट, आता कांद्याची पेस्ट टाकू, त्याला छान परतून घेऊ तेलामध्ये। पण यामध्ये खोबरं टाकू, मध्ये टाकण्यासाठी आपण चटणी, हळद, मसाला आणि मीठ काढलेला आहे। तर आता यामध्ये आपण मसाला टाकू आणि त्याला छान मिक्स करून घेऊ। मिक्स झाल्यावर त्यामध्ये आपण पाणी सोडू। पाणी टाकूया, ज्याला घट आवडेल। तर आता त्या पाटवड्यानुसार शिजण्या इतपत आपण त्यामध्ये पाणी टाकू, म्हणजे त्याचा रस्सा करू। तर बघा किती छान आपला रस्सा तयार झालेला आहे आणि त्याला कलर पण खूप छान आलेला आहे। तर आपण आता बेसनामध्ये जे मसाले टाकले होते ते छान मिक्स करून घेऊ आणि त्याला मळून घेऊ या प्रकारे। तर बघा आपल्या रस्स्याला आता छान उकळी आलेली आहे। तर या प्रकारे हे कोरडं बेसन घेऊन त्यामध्ये बुडवून लाटून घ्यायचं। छान चपाती लाटून घ्यायची आणि चाकूने त्याच्या छोट्या छोट्या वड्या करायच्या। ही भाजी तुम्ही एक वेळ नक्की ट्राय करून बघा, खूपच छान लागते आणि एवढी टेस्टी आहे की तुम्ही पुन्हा पुन्हा करसाल या भाजीला। या प्रकारे आपण सगळ्या वड्या पाडून घेऊ आधी आणि नंतर मग जे आपलं जे रस्सा आहे उकळलेला त्याच्यामध्ये त्या वड्या सोडून देऊ। या भाजीमध्ये आपण जेवढा मसाला टाकू तेवढी ती छान होते। प्रत्येकाच्या आवडीनुसार आपण मसाला टाकू शकतो त्यामध्ये। तर बघा या प्रकारे आपल्या वड्या तयार झालेल्या आहे। या रश्श्यामध्ये आता आपण त्या वड्या सोडू।
तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपण पूर्ण वड्या यामध्ये टाकलेल्या आहे आणि त्याला पण उकळी फुटलेली आहे छान. तर ह्या वड्या आपल्या 5-10 मिनिटात पूर्णपणे शिजून जाईल. हे बघा आपल्या वड्या शिजलेल्या आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या भाजीला. बघताच क्षणी तोंडात पाणी येईल आपल्या, एवढी छान आपली भाजी झालेली आहे. तर फ्रेंड्स, आवडल्यास नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. धन्यवाद.